राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीयुत अजितदादा पवार, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीयुत चंद्रकांत दादा, ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन व्यासपीठावरील सर्व दिग्गज आणि आपण सर्व इथं उपस्थित राहिलात, त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या माई माननीय रामशेठ ठाकूरजी, आमदार रोहित पवारजी, या निमित्तानं उपस्थित असणारे या संस्थेचे अध्यक्ष NR पाटील काका, संगीता वहिनी, प्रशांत पाटील, सुनील पाटील, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्या महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीनं आज डॉक्टर ND पाटील महाविद्यालय या ठिकाणी सुरू होते, विधी महाविद्यालय। खरं म्हणजे याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो, कारण आपल्या तालुक्यातलं हे पहिलंच कॉलेज आहे विधी महाविद्यालय। आजचा योग हा थोडासा दुर्मिळ योग आहे। उद्या देशाचे सरन्यायाधीश कोल्हापूरला येणार आहेत आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचं उद्घाटन उद्या गवई साहेबांच्या हस्ते कोल्हापूरला होणार आहे। आणि त्याच्या आदल्या दिवशी आपण आपल्या तालुक्यातल्या पहिल्या वहिल्या विधी महाविद्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी करतोय। मला खात्री आहे की आजपर्यंत अनेकांनी हायकोर्टाच्या खस्ता दिल्लीला मुंबईला जाऊन घातल्या। मुंबईच्या फोर्ट परिसरामध्ये आपली लोक दिसायची ती हायकोर्टासाठी जास्त। आज तो सगळा लोंढा हा कोल्हापूरकडे उद्यापासून सुरू होईल। आज 4 न्यायाधीशांची नेमणूक झालेलं वर्तमानपत्रात आलंय। माझी अपेक्षा आहे की या विधी महाविद्यालयातून मुलं मुली शिकतील, ती फक्त इस्लामपुरात प्रॅक्टिस करणार नाहीत, तर त्या खंडपीठापर्यंत जाऊन प्रॅक्टिस करतील आणि उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या मुलांची वाळवे तालुक्यातली संख्या सगळ्यात जास्त राहील पुढच्या 10 वर्षात, अशी मी अपेक्षा करतो। आणि आज 4 न्यायाधीशांची नावं जाहीर झालेली आहेत। आपल्या तालुक्यातला एखादा कधीतरी त्या खंडपीठाच्या न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसेल, ते स्वप्न या तालुक्यातल्या प्रत्येक या विद्यार्थ्यांनी या कॉलेजच्या पाहावं। खरं म्हणजे देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी, गवई साहेबांनी जर लक्ष घातलं नसतं तर हे खंडपीठ झालंच नसतं। त्यांच्यामुळं हे खंडपीठ होतंय आणि म्हणून आपल्या तालुक्याच्या वतीनं, आपल्या जिल्ह्याच्या वतीनं मी गवई साहेबांचे पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो। या कॉलेजला आदरणीय ND पाटील साहेबांचं नाव आपण देतोय। आपल्या सगळ्यांची जबाबदारी फार मोठी आहे आणि मला वाटतं की हा तालुका ND पाटलांची जी प्रवृत्ती होती, जी पर्सनॅलिटी होती, ती वाळवे तालुक्याचा एकंदर स्वभाव काय हे सांगणारी होती। मी दोन्ही दादांना सांगू इच्छितो की हा तालुका हा फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे। या तालुक्याला फार मोठी स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे। क्रांतिसिंह नाना पाटील याच तालुक्यातले, नागनाथ नायकवडी याच तालुक्यातले, बाबूजी पाटणकर याच तालुक्यातले, बर्डे गुरुजी याच तालुक्यातले, पांडू मास्तर देखील याच तालुक्यातले, नवे अशी असंख्य यादी मोठी आहे की ज्यांनी ब्रिटिशांशी संघर्ष करताना कधीही माघार घेतली नाही।
या तालुक्याचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. कदाचित भारतातल्या सगळ्या तालुक्यांपेक्षा वाळवे तालुका वेगळा आहे असं मी मानतो. तुम्हाला असा तालुका सापडणार नाही की ज्याच्यात लढवाई प्रवृत्ती आहे, लढण्याची मानसिकता आहे. लढाई करायची असेल तर ती शेवटपर्यंत निकराने करायची, हे आयुष्याच्या शेवटपर्यंत ND पाटील सरांनी दाखवून दिलं. हा या तालुक्याचा आदर्श आहे. आणि म्हणून हा आमच्या तालुक्याचा प्रॉब्लेम पण आहे. सहजासहजी वाकत नाही, सहजासहजी शरण जात नाही. लढाई करायची असेल तर ती करताना कितीही फंदफितुरी झाली तरी जे आहे त्यांच्या बरोबर घेऊन लढायचं, हे ND पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला शिकवलेलं आहे. हा प्रॉब्लेम आहे आणि हे आमचं वाळवे तालुक्याचं स्वाभिमानाचं केंद्र पण आहे. आणि म्हणून हा तालुका हा निश्चितपणानं आज कायद्याचं राज्य म्हणून जे आपण देशात म्हणतो, त्या कायद्याच्या राज्यात आमच्या तालुक्यातली मुलं जास्तीत जास्त शिकावीत आणि कायदा शिकणारी मुलं आमची कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जावीत, अशा अपेक्षेनं माईंनी पुढाकार घेऊन हे कॉलेज सुरू केलेलं आहे. माई, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुमचं आणि सगळ्यांची ओळख आहे, त्यामुळे तुमची ओळख मी काय करून देत नाही. पण कधीही माईंचा फोन आला तर तो माईंचा फोन आपल्या मुलाला आपण फोन करतोय याच भावनेनं नेहमी आलेला आहे. खरं म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये फार मोठं योगदान वकिलांचं आहे असं मी म्हणेन. आपल्या देशामध्ये महात्मा गांधी वकील होते, पंडित जवाहरलाल नेहरू वकील होते, सरदार पटेल हे वकील होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील होते, मौलाना आझाद घ्या, राजेंद्र प्रसाद घ्या, असे अनेक दिग्गज आहेत की जे वकील होते पण त्यांनी सत्तेशी, तेव्हाच्या ब्रिटिश राजवटीला घालवण्यासाठी संघर्ष केला आणि या देशाचं त्या सर्वांनी नेतृत्व केलं. जवाहरलाल नेहरू आणि यांचे वडील मोतीलाल नेहरू, अलाहाबाद कोर्टाची 1/3 प्रॅक्टिस ही मोतीलाल नेहरूंची असायची. अत्यंत धनिक, प्रचंड मोठी प्रॅक्टिस करून पैसे मिळवलेले, पण ते सगळं सोडून त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. खरं म्हणजे एवढं मोठं ऐश्वर्य सोडून स्वातंत्र्य संग्रामात भाग घेणं हे काही सोपं त्या काळात नव्हतं. आणि त्यामुळं असं गमतीनं म्हटलं जातं, वकिलाने आधी वकिलीच करावी. झालाच तर मोतीलाल नेहरू, जर चालली नाही वकिली तर राजकारणात गेलं तर अशा मोठ्या प्रवृत्तीपर्यंतही पोचता येतं. म्हणजे मोतीलाल नेहरू असोत किंवा जवाहरलाल नेहरू असो, हे आधी वकील होते. वकिलांच्या राजकारणातल्या सगळ्या लोकांना बघा, संख्या आजही मधल्या काळात आम्ही सरकारमध्ये ज्यांच्या होतो त्या विलासराव देशमुख साहेबांच्या पासून बरेच दिग्गज हे वकील होते. आज खरं म्हणजे आपल्या भारतामध्ये पूर्वी लॉ कॉलेज भरायचं नाही, पण आता सगळ्यांना लॉकडे जायची फार इच्छा व्हायला लागली. आपले कपिल सिब्बल हे IAS होते. IAS न होता राजीनामा देऊन त्यांनी लॉची प्रॅक्टिस सुरू केली. लॉच्या लाईनमध्ये ते गेले आणि आज देशातले सर्वात मोठे वकील ते आज झालेले आहेत. आणि याचं वैशिष्ट्य याचं असं आहे की तुम्ही पाहिजे तेवढी फी चालू करता. रामशेठ ठाकूर आले 50 लाख, रोहित पवार आले 15 लाख, आमचे NR काका आले 2000. म्हणजे वकील देखील केस आणि माणूस बघून फी आकारू शकतो. आणि या व्यवसायाला रामशेठजी काही भांडवल लागत नाही. जे काही भांडवल असतं ते डोक्यात असतं. आणि त्यामुळं सर्वात विद्वान लोक हे आज देशाच्या नामांकित वकिलांच्या त्यांचं नावलौकिक नाव घेतलं जातं. माझ्या काही छोट्याशा सूचना आहेत. पुण्यातलं ILS लॉ कॉलेज आहे, ते जे लॉ कॉलेज आहे त्याच्यामध्ये 75%
जर अर्धा टक्के देखील अटेंडन्स कमी असला माई तर त्याचं वर्ष रद्द केलं जातं. 75% असलं पाहिजे. प्राचार्य ताई 75%, तुम्ही काय नियम लावायचा ते मी आपले आदर्श नियम सांगतोय तुम्हाला. 75% जर अटेंडन्स नसेल मुलाचा, अर्धा टक्का जरी कमी असला तरी त्याचं मुलाचं वर्ष बाद होतं. त्यामुळे कडक प्रशासनाने अतिशय उत्तम दर्जाचे वकील निर्माण होतील अशी अपेक्षा मी या निमित्तानं करतो. खरं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात वकील होतात. वकील होणं सोपं आहे, पण यशस्वी वकील होणं फार अवघड आहे. आणि यशस्वी वकील व्हायचं असेल तर प्रचंड मेहनत करावी लागते आणि यशस्वी वकिलाला 24 तासातले 18 तास देखील पुरत नाही. आणि म्हणून यशस्वी वकिलांची मोठी फौज या तालुक्यातून बाहेर पडेल अशी अपेक्षा मी करतो. हा काळ आर्बिट्रेशनचा काळ आहे. त्यामुळे माझी सूचना आहे की आर्बिट्रेशन सेंटर जर उभा करता आलं तर बघा, एवढ्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये वादावादी असते. या आर्बिट्रेशन हा एक वेगळा व्यवसाय आहे. कॉर्पोरेट लॉ हा एक वेगळा विषय आहे. अनेक फर्म्स मुंबईमध्ये आता कॉर्पोरेट लॉला सेवा देणारी जी लोक आहेत त्या लोकांना 20-30 लाख रुपये पगार देऊन आपल्याकडे नोकरी ठेवतात. आमच्याकडे सोली सोराबजी शेजारी राहतात मुंबईला. त्यांची मुलगी जिया मोदी, तिच्याकडे काम करणाऱ्या वकिलांचे पगार जर ऐकले तुम्ही तर प्रत्येक मुलाला वाटेल बाकीचा धंदा सोडू आणि आपण कॉर्पोरेट लॉ मध्ये जाऊ. त्यामुळे कॉर्पोरेट लॉ हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अलीकडं JMFC मध्ये महाराष्ट्रातल्या मुली जास्त पास होतात. जास्त जज कोर्ट मुली व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळं जास्त आपल्या भागातनं JMFC कशा मुलं होतील हे बघण्याचाही प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. खरं म्हणजे कायद्याचं पालन होणं हे एक वेगळी गोष्ट आहे, पण न्याय मिळणं ही फार अवघड गोष्ट झालेली आहे. कायदा सगळीकडे चालू आहे, पण कोर्टात गेल्यावर न्याय मिळेलच का ह्याची आता गॅरंटी राहिलेली नाही. हे फार अवघड, एवढं अवघड आहे की न्यायाधीशांनी मनात आणलं तर एखादी विषय 8-8 वर्ष, 3-3 वर्ष, 5-5 वर्ष ती माणसं वर गेली तरी निकाल लागत नाही. आणि म्हणून मला आठवतं पेंडन्सी महाराष्ट्रातली कमी करावी म्हणून मी आणि विलासराव देशमुख आम्ही दोघं, मी अर्थमंत्री असताना चीफ जस्टिस बरोबर वर्षातनं एक मीटिंग असते. न्यायालय सांगत असतं हे करा, हे करा, हे करा, हे करा, मागण्या असतात त्यांच्या आणि त्या कराव्या लागतात पूर्ण. मी एकदा अशाच बैठकीत 2003, 4, 5 साली काहीतरी मी रजिस्ट्रारला पत्र लिहिलं की आम्हाला महाराष्ट्रातली पेंडन्सी कमी करायची आहे. तालुका, जिल्हा, राज्य या स्तरावरच्या पेंडन्सीज कमी करण्यासाठी आम्ही 5 वर्ष न्याय व्यवस्थेसाठी पैसे खर्च करायला तयार आहे. तुम्ही 100 न्यायाधीश टेम्पररी लावा नाहीतर 200 लावा, पण आम्हाला 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी, पण ही पेंडन्सी एकदा महाराष्ट्रातली कमी करू. माझ्या पत्राची एक प्रत मुख्यमंत्र्यांच्या सचिवांच्याकडे गेलेली. मला विलासराव देशमुखांचा फोन आला. जयंतराव, म्हटलं काय साहेब, आपल्याला जास्त काळ मंत्री राहायचं नाही असं काय प्लॅन ठरलाय का आपला? म्हटलं काय झालं? अहो म्हटलं तुम्ही न्यायाधीशांना कशाला पत्र पाठवताय? मी म्हटलं आपल्या मागण्या, अहो जाऊ देव म्हटले, काय काढायला लागलाय तुम्ही? त्यांच्या मागण्या काय बघून मुकाट्याने परत यायचं म्हटले, असला काही विषय करू नका तिथं. ठीक आहे म्हटलं. तिथं गेले. श्रीकृष्ण म्हणून न्यायाधीश होते, ते आयोग नव्हता का, ते असे बाजूला चीफ जस्टिसच्या बाजूला ते बसलेले. सगळ्या चर्चा झाल्या. त्या श्रीकृष्णाने विचारलं और कुछ है? आता खरं मी गप्प बसायला पाहिजे. मी म्हटलं ते
हमने एक खत दिया है आपको, वो देखिए आपने. तो रजिस्ट्रार म्हटला, यस मिनिस्टर हॅज गिवन दिस लेटर, शॅल आय रीड. ते चीफ जस्टिस म्हटले वाचा. आता माझ्या हातात काय राहिलं नाही, विलासराव माझ्याकडे रागाने बघायला लागले कशाला काढला विषय म्हणून. आणि त्याने चीफ जस्टिस त्याने पत्र वाचून काढलं. तर ते म्हटले की आम्ही पूर्ण विचार करतो, एकच आम्ही करू की सकाळच्या वेळी कोर्ट चालू करू, जमलं तर संध्याकाळी कोर्ट चालू करू, आणि पेटी केसेस छोट्या छोट्या केसेस आहेत त्या सॉर्ट आउट करायचं पहिलं काम आम्ही करू, आमची ही कमिटमेंट आहे. पण पेंडन्सी कमी करण्यासाठी तुम्ही रेज केलेला इश्यू व्हॅलिड आहे आणि आम्हालाही हे मत आहे की तुम्ही आमच्या फॅसिलिटीज वाढवा, संख्या आम्ही वाढवायचा प्रस्ताव हळूहळू करतो. सांगायचा मुद्दा की महाराष्ट्रात देशात लाखो लोक कोर्टातच बसलेली असतात. एक केस म्हणजे दोन्ही बाजूने 4-5 लोक. आणि म्हणून या देशातल्या पेंडन्सी कमी करायचा हा देशाचा प्रश्न आहे. पण राज्याचे अर्थमंत्री इथं आलेले आहेत, मी त्यांना विनंती करेन की महाराष्ट्रातल्या पेंडन्सीचा एकदा आढावा घ्यावा. आणि महाराष्ट्रातल्या पेंडन्सीमध्ये आता 4 जजेस इकडं आलेले आहेत आपल्या हायकोर्टाचे खंडपीठाला. आणि मला वाटतं केसेस 5 ते 7 लाख केसेस मुंबईतल्या इकडे शिफ्ट होतील. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूरच्या. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात केसेस शिफ्ट झाल्या की मुंबईपेक्षा इथं जास्त गर्दी होईल आणि त्याचाही विचार त्यांच्याकडून होईल अशी अपेक्षा या निमित्तानं करतो. एक अतिशय चांगलं कॉलेज या ठिकाणी होताना मानसशास्त्र संशोधन केंद्रही माईंच्या नावाने या ठिकाणी सुरू होतंय आणि डॉक्टर ND पाटील बहुउद्देशीय सभागृह देखील या ठिकाणी होतंय. या ठिकाणी आपण सगळ्यांनी जेवढ्या घोषणा कराल तेवढी देणगी माईंना मिळेल. मग शिल्लक राहिलेलं मी आणि माई बसून ठरवतो काय करायचं. आता मी इथलाच आहे रोहित, मी इथलाच आहे. माझे जे काही शिल्लक राहील ते आता अजून 3 मोठी भाषणं होणार आहेत, तेवढ्यात होईलच बहुतेक पूर्ण. त्यातनं नाही झालं तर आपण आहेच की. पण आपण सगळे आलात, माईंच्या विनंतीला मान देऊन मी प्राध्यापक डॉक्टर ND पाटील साहेब यांचा प्रचंड आदर करतो. कारण ह्या माणसानं कधी विचाराशी प्रतारणा केली नाही, कधी विचार बदलले नाहीत, कधी भूमिका बदलली नाही. कधीही ND पाटलांनी सत्ता इकडून तिकडं गेली म्हणून कधी उडी मारलेलं कधी ऐकले का तुम्ही? नेव्हर नेव्हर. या माणसाचं महात्म्य त्यातच आहे. आणि मला आठवतं मागच्या मला वाटतं 14 साली इलेक्शन होतं. मी बाहेर प्रचाराला फिरत होतो. माझ्या प्रचारासाठी इथं इस्लामपुरात सभा होती शेवटची. मला माहीतच नाही, पण ND पाटील साहेब हे पाऊस थोडा थोडा चालू होता. ND पाटील साहेब येऊन भाषण आलेत म्हटल्यावर मी कुठून तरी इकडं कोल्हापूरहून परत आलो आणि शेवटचे 10 मिनिटं होतं. पाऊस चालू असताना ND पाटील साहेबांनी शेवटच्या सभेत येऊन भाषण केलं. मला वाटतं 14 साली वगैरे असेल. पण तुझा विचार योग्य असेल तर मी तुझ्या बाजूने आहे, विचार बरोबर नसेल तर मी तुला विरोध करेन, ही भूमिका ND पाटील साहेबांनी आमच्या बाबतीत कायम ठेवली. आणि म्हणून मला त्यांचा आदर आहे. त्यांचा पुन्हा एकदा आज त्यांच्या नावानं विधी महाविद्यालय सुरू होतंय याबद्दल मी माईंचं, या संस्थेचे आमचे NR काका हे आमच्या कारखान्याचे संचालक होते बरेच वर्ष. त्यामुळं आमच्या सगळ्याच या महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कुटुंबाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.